देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन हा विषय बघत आहोत. अध्याय 22. ईश्वराच्या जितकं जवळजवळ पोचाल तितकी शांती लाभेल. शांती 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 प्रशांती. मग ते एक उदाहरण देतात की गंगेच्या जितकं जवळ जाल तितकी तसं अधिकाधिक शीतल वाटू लागेल. स्नान केल्यावर आणखीच शांती मिळेल. गंगेच्या काय झालेलं दुसरा तेवढा समुद्राच्या तुम्ही काठावर गेले किंवा तटावर गेले तर तिथे तुम्हाला समुद्रावरची खारी आणि थंडी हवा तुमच्या अंगावर येते आणि तुम्हाला उल्लसित वाटतं, उल्हास येतो आणि छान वाटतं आणि तुम्ही त्याच्यात जर स्नान केलं तर तुम्हाला आणखीच थंडावा मिळेल. इथे गंगेचं उदाहरण दिलं आहे, आपण समुद्राचं किंवा आपण पाणी आणि आंघोळ करतो, दररोज आंघोळ करतो, स्नान करतो. जोपर्यंत आपण स्नान करत नाही तोपर्यंत आपल्याला पारोसं वाटतं. आपल्याला स्नान करायचे स्नान करायचे. स्नान कशाला करतो आपण? स्नान केल्यानंतर मग आपल्याला बरं वाटतं. जुने कपडे टाकले की आपण जे काही आपण शरीर मळलं असतं, शरीर मळतं, कपडे मळतात, आपण त्याला धुवून टाकतो, स्वच्छ करतो दररोज आणि मग पुन्हा नवीन कपडे, स्वच्छ कपडे घालतो, स्वच्छ शरीर करतो आणि दररोज करतो. कशासाठी? आपल्याला ते चांगलं वाटतं, आनंद वाटतो आणि त्यामुळे तिथे म्हटलं आहे शांती 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 प्रशांती. प्रशांती म्हणजे परिपूर्ण शांती. तसंच तुम्ही जितकं ईश्वराच्या जवळ जाल तितकं तुम्हाला मन तुमचं प्रसन्न होईल. आपण मन प्रसन्न करण्यासाठी जसं आत्ता दिलं आहे की आंघोळ करणं, लोक तीर्थयात्रा करतात, गंगे स्नान करतात. कारण काय, आपल्या तो परंपरेचा भाग आहे. गंगे स्नान केल्याने माणूस पवित्र होतो. कोणी आता जग सोडून जात आहे मग त्याच्या तोंडामध्ये गंगेचं पाणी टाकतात, त्याची सद्गती व्हावी म्हणून.
मग त्याच्या तोंडात तुळशीचं पान टाकतात सद्गती व्हावी म्हणून, त्याच्या कानात रामनाम घेतात सद्गती व्हावी म्हणून. नाही, हे का करतात? कारण ह्या गोष्टी आपल्याला शीतल करणारे आहेत, शांत करणारे आहेत, शुद्ध करणारे आहेत आणि पवित्र करणारे आहेत. म्हणून जगामध्ये आपल्याला अशांतीचा अनुभव आहे, ताणाचा अनुभव आहे. आपलं संपूर्ण जीवनच हे ताणतणाव म्हणून जातो. स्ट्रेस खूप प्रॉब्लेम आहे मोठा आणि तो सगळ्यांच्याच वाट्याला येतो, सगळ्यांनाच त्याचा अनुभव असतो. सगळं जीवनच आपण ताणतणावाने भरलं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो, मनाला त्रास होतो विशेष करून. याचं कारण काय? या सगळ्या ताणतणावाच्या गोष्टी आहेत, ह्या काही ईश्वराशी जोडल्या गेलेल्या नाही आहेत. ज्या गोष्टी ईश्वराशी जोडल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही केल्या, अधिकाधिक केल्या, तर अशांतीपासून तुम्ही दूर जाल, दुःखापासून दूर जाल आणि मग तुम्हाला शांती मिळेल. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. भगवद्गीता म्हणते, कृष्ण म्हणतो की माणसाला जर ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान म्हणजे परमात्म्याचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, आत्म्याचा अनुभव, पराम शांती म्हणजे सर्वश्रेष्ठ शांती. तर प्रशांती म्हटलं रामकृष्णांनी. पराम शांती म्हणजे एकच. पराम शांती म्हणजे तुम्ही मुक्त झाले. अचिरेणाधिगच्छति. अचिरेणाधिगच्छति अचिरेण म्हणजे न चिरेण म्हणजे लवकरच, अविलंब. तिथे विलंब लागत नाही. गीतेमध्ये हे शब्द खूप आहेत, पटकन. कारण आपल्याला काय आहे, क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति. तो दुरात्मा असतो. दुरात्मा म्हणजे काय? तो वाईट कर्म करतो, वाईट वागतो, वाईट बोलतो, त्याच्या मनात वाईट विचार येतात, तो दुरात्मा असतो. नाही तर हा जो दुरात्मा आहे तो काय होतो? लवकरच धर्मात्मा होतो. क्षिप्रम भवति धर्मात्मा. आता तो वाईट बोलत नाही, वाईट वागत नाही, वाईट विचार करत नाही. हे केव्हा होईल? म्हणजे नाही, लवकरच होतं. क्षिप्रम भवति. भवति हे क्रियापद आहे. क्षिप्रम म्हणजे त्वरित, लवकर, ताबडतोब. जास्ती वेळ लागत नाही. कारण आपल्याला जरा घाई असते की लवकरच झालं तर बरं. आपल्याकडे वाट पाहण्याची आपली तयारी नाही आहे, आपल्याकडे पेशन्स नाही आहे. प्रत्येक गोष्ट आत्ताच झाली पाहिजे. मराठीत म्हणा, पी हळद आणि हो गोरी. हळद पिल्याने गोरी होतं असं काहीतरी समज असेल, खरा खोटा जो असेल तो असेल. पण गोरी होते ना, मग गोरं व्हायचं आहे, मग पी हळद आणि झालं की बघा. आहे की नाही? ते आमचे डॉक्टर आहेत, ते ओळखीचे. ते मग सांगतात पेशंटची गंमत, हो गोळी द्या. गोळी खाल्ली की हां आता छान. अरे गोळी खाईल, रक्तात जाईल, थोडा वेळ लागेल ना तुम्हाला बरं वाटायला. पण गोळी खाल्ली ह्या नुसत्या विचारानेच तो आनंदित होतो. वाटते हां आता पण बरे झालो. शाश्वत शांतीम निगच्छति. शाश्वत म्हणजे ती, अशाश्वत म्हणजे येणारी जाणारी. त्याचा काही नेम नाही, त्याला अशाश्वत म्हणतात. शाश्वत म्हणजे जे निश्चित आहे, ज्याचा नेम आहे, नक्की आणि नेहमीसाठीची. येणारी जाणारी शांती नाही. चांगली झोप झाली, हां आता छान झोप झाली असून तो खूप गाढ झोप लागली होती, मग आपण म्हणतो की आपण आता खूप छान आनंदी होतो आपण. की तसं नाही.
कधी होते कधी होत नाही असं नाही, तर शाश्वत शांतीम निगच्छति, त्याला शाश्वत शांतीची प्राप्ती होते. आणि पुढचं पण आहे म्हणा, कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यती. अर्जुना, माझं वचन आहे, माझी प्रतिज्ञा आहे नाही, किंवा मी जे म्हणतो ते तू नीट लक्षात घे की माझा भक्त कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त, मम भक्त किंवा मे भक्त, दोघांचा अर्थ एकच होतो. मम मे विभक्ती आहे. मे भक्त, माझा भक्त, कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यती. जो माझा भक्त आहे त्याचा कधीही नाश होत नाही, त्याची कधीही दुर्गती होत नाही. कल्याणकृत नाही कश्चित दुर्गतीम तात गच्छति. अर्जुना, जो सत्कर्म करतो, सत्कार्य करतो, चांगला वागतो, ज्याचं आचरण चांगलं आहे, ज्याचे विचार चांगले आहे आणि ज्याचं बोलणं चांगलं आहे, वाणीचा दुरुपयोग करत नाही जो, त्याची कधीही दुर्गती होत नाही. जिवंत असतानाही होत नाही आणि मेल्यानंतरही होत नाही की नाही. मग परमात्म्याच्या जितकं जवळ जितके तुम्ही त्याचे भक्त व्हाल की नाही. आपण जगामध्ये अपरिचित असतो, एकमेकांचा परिचय नसतो की नाही, आपण एकमेकांना ओळखत नाही. मग आपली ओळख होते, एकमेकांना बघतो, एकमेकांना ऐकतो, आपण परिचय वाढतो आणि मग एकमेकांवर विश्वास टाकतो आपण. मग हळूहळू आपण एकमेकांना आपली गरज भासते, एकमेकावर आपण अवलंबून राहतो. त्याची गरज आपल्याला भासते, आपली गरज त्याला भासते. होता होता तो संबंध जो आहे हा जवळचा, आणखी जवळचा, आणखी जवळचा होता. त्या सुखदुःखात आपण सहभागी होतो. मग असं करता करता हळू आपण एकरूप होतो आणि त्याला काही झालं तर आपल्याला पटकन काहीतरी आपण हां ठीक आहे बघूया असं नाही म्हणत, पटकन आपण धावाधाव करतो. कारण काय, तो आपल्या अधिक जवळचा झाला आहे. त्याला आपण भक्ती म्हणतो. भजनम भक्ती. भक्ती म्हणजे आपुलकी, प्रेम, स्नेह. तसंच ईश्वराच्या जितकं जितकं जवळ जाल की नाही, मनमना असं म्हटलं आहे भगवद्गीतेमध्ये. आपण मन आहे आपल्याकडे, माझं मन आहे की नाही, पण माझं मन काय केलं आहे, आपण जगाशी जोडल्या गेलं आहे. सतत आपण जगाचा विचार करतो, जगाच्या कटकटींचा, संबंधाचा, द्वंद्वाचा, पाप पुण्य, चांगलं वाईट, मान अपमान, यश अपयश, जय पराजय, हे सगळे द्वंद्व आहेत. सतत मनामध्ये विचार असतात आणि ते विचार इतक्या गतीने, इतक्या प्रभावाने येतात, प्रबलतेने येतात की आपण भांबावून जातो, त्रस्त होऊन जातो. कारण ते आपल्याला त्रास देतात. आपण जितके जवळच्या जवळ जाऊ, आगीच्या जितके जवळ जाऊ, तितकं आपल्याला काय होईल आहे, त्याचा ताप आपल्याला लागेल आहे. म्हणून ते भागवतामध्ये आपण जे म्हटलं, तव कथामृतम तप्त जीवनम. नाही, आपले जीवन कसे आहेत, तापलेले आहेत, तप्त आहे की नाही. आपण पंखा लावला, इथे एक पंखा पाहिजे. कारण काय, आपल्याला हवा नाही लागली, गरम लागलं की बेचैन होतो आपण की नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, थंडावा पाहिजे असतो. आपली जीवनं तप्त झालेली आहेत कारण आपण जगाशीच मैत्री संबंध जोडतो, जगाशी जवळीक साधतो, जगाचाच विचार करतो आणि जगाविषयीच बोलतो. आपल्याला हे लक्षात येत नाही
ह्यामुळे आपल्या मनाला त्रास होतो की नाही. आपल्याला मनाला त्रास होतो माहिती आहे, आपण अशांत माहिती आहे, आपलं मन सुखी नाही हे पण आपला अनुभव आहे तो की नाही. पण कशामुळे आहे याचा आपण कधी शोध घेत नाही. आपण ते दुसऱ्यावर सांगतो, याच्यामुळे असं आहे, त्याच्यामुळे ते 10 आपण कारणं शोधून काढतो. ती सगळीच कारणं चुकीची असतात, खोटी असतात, ती खरी कारणं नसतात. पण आपल्याला कारणं कळत नाही म्हणून आपण ते इतरांवर ढकलतो. इथे श्रीराम खरं कारण काय माहिती आहे? खरं कारण काय? आपण देवाच्या दूर गेलेलो आहोत. आपण स्वतःच्या खूप दूर गेलेलो आहोत की नाही. आपण स्वतःची ओळखच करून घेत नाही. आपण जगाचीच ओळख करायला जातो. ठीक आहे, एका मर्यादेपर्यंत ते ठीक आहे, पण फक्त तेच करतो, बाकी काहीच करत नाही. जीवनभर तेच करतो की नाही. आपण स्वतःशी बोलत नाही. स्वतःशी बोलणं म्हणजे काय? आपल्या स्वरूपाशी ओळख करून घेणं की नाही. जसं लहान मुलं आईशी बोलतं सतत की नाही. कारण काय? तो आईचा आणि त्या मुलाचा संबंध असतो, जवळीक असते. याला बोलायचं असतं आणि तिला ऐकायचं असतं. तर ही जी आपण तसं करत नाही. व्यवहारामध्ये आपण तसं करत नाही. आपण काय करतो? त्याला एक सुंदर शब्द परचर्चा करतो. पर म्हणजे दुसरा की नाही. आपण इतरांसंबंधी बोलतो की नाही. इतरांसंबंधी बोलतो म्हणजे इतरांची आपण निंदा करतो की नाही. तो किती चुकीचा वागतो, कसा चुकीचा बोलतो, कसा त्याचा विचार बरोबर नाही आहे, इत्यादी इत्यादी. आणि तेच बोलत राहतो, सतत तेच करत राहतो किंवा त्याची प्रशंसा करतो. आता निंदा करण्यापेक्षा प्रशंसा करणं केव्हाही चांगलं. की तुम्हाला दुसऱ्याविषयी चांगलं बोलता येत नाही तरी कमीत कमी वाईट बोलू नका. नाही, चांगलं बोलता आलं तर ठीकच आहे, पण त्याला म्हणतात परचर्चा. नाही, भागवतामध्ये एकादश स्कंदात एक फार छान श्लोक आहे, फार सुंदर आहे. नाही, की आपण अशांत का होतो, आपण जीवनामध्ये फेल्युअर का होतो. कारण असं कोणी आहे का जो म्हणतो मी यशस्वी आहे की नाही. जगात कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही मी यशस्वी आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा, असे संतच म्हणतात की नाही. आम्ही तुमचा निरोप घेतो. जसं आपण ट्रेन सुटताना एकमेकाचा निरोप घेतो तसं जे जग सोडताना पण निरोप घेतो. असं कोणी आहे काय? खुशीनी स्वखुशीनी कोणी करतो काय? ते नाही. पण ते लोक वेगळे असतात, असं घडतं असं नाही. पण बहुतेक वेळी काय होतं की आपण या जगामध्ये जसं बघायला पाहिजे तसं वागत नाही. आता कसं बघायला पाहिजे इथे छान सांगितलं आहे की आपण जर त्याचा आढावा घेतला तर ते तुम्ही जितकं जगाचं चिंतन कराल तितके तुम्ही दुःखी व्हाल. एक सूत्र आहे ते. म्हणून परस्वभाव कर्माणी असं तर श्लोक आहे तो. पर म्हणजे दुसरा, परगावाला जातो म्हणतो ना आपण. पर म्हणजे इतर, तुम्ही सोडून इतर, तुमचं गाव नाही दुसरं गाव, त्याला परचर्चा म्हणतात. परगाव म्हणतो, परगावला चाललं आहे. परस्वभाव कर्माणी, दुसऱ्याचा स्वभाव. कर्माने म्हणजे त्याची वागणूक की नाही, तो आपला मनाचा विषय असतो. शास्त्र काय म्हणतं, भागवत काय म्हणतं, न प्रशंसेत न गर्रहेत. अरे कशाला त्याचा विचार करता की नाही. कशाला तुमच्या मनाला थकवता, कशाला मनाला छळता तुम्ही. लोक इतरांना खूप छळतात. माझ्याकडे नेहमीच त्या लोक येतात. आजच एक बाई होती, कालही आली होती, आज होते. मी माझ्या पोरांना एवढे संस्कार दिले, 18 अध्याय गीतेचे पाठ करू गेले, लहानपणापासून खूप संस्कार दिले की नाही.
पण आता माझ्या मुलांना 2-3 मुली आहेत, त्यांना माझं तोंड बघायचं नाही आहे की नाही, त्यांना वाईट टाकून दिलं आहे वेगळं. आता इतकं खूप वय झालेलं आहे, उतरतं वय आहे, बरंच उतरतं वय आहे. मग इतकं गेलं कुठे? एवढं ज्ञान, एवढी गीता गेली कुठे? असं का? त्याचं उत्तर काय आहे? काही सांगता येत नाही बघा. माणसं अशी का वागतात? न प्रशंसेत न गर्रहेत. श्री रामकृष्ण म्हणतात, हे फार गूढ गोष्टी आहेत, ते आपल्याला कळत नाही आहे. जसं पाणी आहे ना, तुम्ही वरवरचं पाणी घ्या. पूर्वीच्या काळी ते नदीचं पाणी वाहतं ते स्वच्छ असायचं, खाली तुम्हाला तळ दिसायचा, तुम्ही अगदी स्वच्छपणे ओंजळीत पाणी घेऊन पिऊ शकायचे. पूर्वीच्या काळी बॉटल्स वगैरे नव्हत्या. लोक आता सगळेजण बॉटल्स घेऊन जातात पाण्याच्या, चांगली गोष्ट आहे. पण ते जर पाणी हलवलं तुम्ही, तसा खालचा गाळ जो आहे तो वरती येईल, जे पाणी गढूळ होऊन जाईल, असं श्रीरामकृष्ण याच्यात म्हणतात. म्हणून वरवरचं पाणी आहे, तुम्ही जास्ती खोलात जाल, असं का तसं का तसं का, ठीक आहे, थोडंसं ठीक आहे, पण त्याची प्रश्नाची उत्तर असतात. प्रश्न आहे म्हणजे उत्तर असणारच त्याची. परंतु तुम्ही जिथे जास्ती फोकस करायला पाहिजे, जास्ती महत्त्व द्यायला पाहिजे, तिथं न देता उगाच फालतू गोष्टीवर महत्त्व द्याल तर काय होईल आहे? तुमचं मनाची बॅटरी डाऊन होईल आहे. जशी तुमच्या बॅटरी होते ना, मोबाईलची बॅटरी डाऊन होते, मग तो पडदा काळा होतो, तसं तुमच्या मनाची बॅटरी डाऊन होईल आहे. ती झाली की आपल्यामध्ये उद्विग्नता, विषण्णता येते. त्यालाच आपण ताणतणाव आणि दुःख म्हणतो. तसं करू नका. परस्वभाव कर्माणि न प्रशंसेत न गर्हयेत. तुम्ही तसं करू नका. का करू नका? तुमचं नुकसान होईल आहे. कारण काय? तुम्ही असत्य आचरण करता, सत्य आचरण करत नाही. सत्संग, सत्संग म्हणजे काय? संग म्हणजे जोडणं स्वतःला. मित्राची संगत म्हणतो आपण, स्वतःला जोडणं. सत्संग म्हणजे काय? स्वतःला जोडणं. सत म्हणजे ईश्वराला जोडणं. स्वतःला सताशी जोडा, असताशी जोडू नका. म्हणून आपलं म्हणतं असतो मा सद्गमय, उपनिषदामध्ये आहे, प्रार्थना आहे ती. बृहदारण्यक उपनिषदामध्ये ही प्रार्थना आहे, असतो मा सद्गमय. हे देवा, आम्हाला असताकडून सताकडे घेऊन चल. तमसो मा ज्योत. पुष्कळ शाळांचं हा बोधवाक्य असतं. तमस म्हणजे अंधार. तमसो मा ज्योतिर्गमय. आमची वाटचाल ही अंधारातून उजेडाकडे होऊ दे. मृत्योर्मा अमृतंगमय. मृत्यूकडून आमच्याकडे अमृतत्वाकडे जाऊ दे. विनाशाकडून आम्हाला काय? अमृतत्वाकडे जाऊ दे. म्हणजे आपल्याला नेहमी सत्तत्वाशी जोडायला पाहिजे, चैतन्याशी, विश्वचैतन्याशी जोडायला पाहिजे, आनंदाशी जोडायला पाहिजे. कारण हे परमेश्वराचे 3 स्वरूप आहेत. ते सच्चित आनंद, सच्चित सुखस्वरूप भगवंत असतो, परमात्मा असतो. त्याच्याशी तुम्ही स्वतःला जोडा. मग ते काय? ते बरोबर आहे, ते सत आचरण आहे. सदाचारी म्हणजे सत आचरण करतो तो सदाचारी. सत्कार्य करतो तो देवाचं काम करतो. मग परस्वभाव कर्माणि न प्रशंसेत न गर्हेत. त्याची पुढची ओळ आहे, दुसरं चरण आहे की जर तुम्ही ते नाही केलं तर विश्वमेकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेण च, असं दुसरं चरण आहे. त्याचं कारण फार छान सांगितलं आहे
की नाही. इथेही ते म्हणतात, हा थोडासा तात्विक, तरी पण जीव जगत 24 तत्व हा सारा पसारा ईश्वर आहे म्हणूनच अस्तित्वात आहे. त्याला वगळल्यास म्हणजे देवाला वगळल्यास काही शिल्लक उरणार नाही. एकावर जितकी शून्य द्याल तितकी संख्या वाढेल, पण तो एक पुसून टाका की बाकीची सारी शून्य मिळूनही एक गरगरीत भोपळाच. सहज समजणारी बाब आहे. शून्य त्याची किंमत शून्य असते म्हणून त्याला शून्य म्हणतात, म्हणून ते गोल आकार असतो त्याचा. तुम्ही दुसरं शून्य आणलं, 2 झाले म्हणजे त्याची किंमत दुप्पट नाही झाली, की 2 शून्य झाले. तिसरं आणलं म्हणजे तिप्पट नाही झालं. ते किती शून्य जोडले तुम्ही, ट्रिलियन अंक असतो ना, बिलियन, ट्रिलियन, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, की नाही. ते किती जोडले तर ते शून्यच राहणार, गरगरीत भोपळाच होणार. या शून्य शून्य मोठा भोपळा होणार, मोठं गोल होणार, बाकी काय होणार नाही. त्याची किंमत, नकली नोटा आहेत तुमच्या घरी, कपाटभर नकली नोटा आहे, त्याची किंमत किती आहे, त्याची किंमत शून्य आहे. कारण ते सगळ्या बनावटी नोटा आहेत, नकली आहेत, खोट्या नोटी आहेत. पण त्याला खोटी नोट म्हणतो. खोटी म्हणजे ती खऱ्या नोटीसारखी भासते पण त्याची व्यवहारातली किंमत शून्य आहे म्हणून त्याला खोटी म्हटलं जाते. ती नोट आहे पण त्याचा व्यवहारात उपयोग शून्य आहे. तुम्ही किती डोंगरभर जरी असेल तरी त्याची किंमत शून्य आहे. आणि कारण त्या काय आहे, बनावटी आहे, नकली आहे, खोटे आहे. तसंच त्या सगळे शून्यच आहे. मग शून्याची किंमत केव्हा होते, शून्याचा शोध भारतातच लागला आहे तुम्हाला माहिती आहे. शून्याची किंमत केव्हा होते, त्याच्या मागे आकडा टाकला तर. 1 टाकला तरी 10 होईल, नाही. 2 शून्य आणि 1 असेल तर 100 होईल, 3 असेल तर 1000 होईल, वगैरे वगैरे वगैरे. 5 असेल तर लाख होईल, नाही. 6 असेल तर 10 लाख होईल, 7 असेल तर करोड होईल. त्याला आपण 10 मिलियन म्हणतात, आपण त्याला 1 करोड म्हणतो. म्हणजे काय की सगळे आकड्यांना महत्त्व केव्हा येतं, त्याच्या मागे 1 लागला तर. 1 म्हणजे परमेश्वर. मी तुमच्या जीवनामध्ये जेवढं काही आहे, व्यवहार आहे, चांगलं वाईट बोलणं आहे, की जे काय असेल ते फळ केव्हा देतं, त्याची किंमत केव्हा होते, त्याचं मूल्य केव्हा होते, त्यावेळी त्याच्या मागे 1 असतो जेव्हा, नाही तर सगळं शून्य आहे. विश्वमेकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेण च. हे विश्व काय आहे, हे जगत काय आहे, हे काय आहे, पुरुष आणि प्रकृतीचा खेळ आहे. इथे पुरुष म्हणजे पुरुष आणि स्त्री अर्थाने नाही अर्थातच, कारण ह्या सगळ्या तात्विक कल्पना तत्त्वज्ञानाच्या गोष्टी आहेत. सांख्यांचं पुरुष आणि प्रकृती, पुरुष प्रकृतीने, हे सगळा खेळ काय आहे, हा विश्वाचा खेळ जो आहे, हा जो अभिनय आहे, नाटक आहे, हा मूवी आहे की नाही. ह्यात काय आहे, गीतेमध्ये तर खूप प्रकृतीं पुरुषं चैव विद्यनादि उभावती विकारांश गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान कार्यकारणकर्तृत्वे वगैरे वगैरे. ते पुरुष प्रकृतीचं गीतेमध्ये खूप सुंदर विवरण आहे की नाही. सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा. प्रकृतीत उत्पन्न झालेले, प्रकृती म्हणजे निसर्ग नाही, नेचर नाही की नाही. प्रकृती म्हणजे जे काही उत्पन्न झालेलं आहे, जे काही तुमच्यासमोर प्रकट झालेलं आहे त्याला प्रकृती म्हणतात की नाही. जे तुम्हाला प्रकटपणे दिसतं, ज्याचा तुम्ही अनुभव घेता पंचेंद्रियांनी, शब्द स्पर्श रूप रसगंधाने, त्यांना प्रकृती म्हणतात आहे की नाही. त्याच्यामागे पुरुष असतो. जसा हा दिवा आहे, हा काय देतो, उभा आहे आणि तो तुम्हाला उजेड देतो की नाही. पंखा आहे, तो छतावर आहे, तो तुम्हाला हवा देतो. हा माईक आहे, हा तुमचा आवाज मोठा करतो, ॲम्प्लिफाय करतो की नाही. पण हे काय आहे, पुरुषाचं असेल तरच करेल, नाही तर काम नाही करणार आहे. पुरुष म्हणजे काय, सिद्धांत तत्व. ते ईश्वर तत्व असेल, ब्रह्मतत्व असेल तर हे काम करेल. जर वीज गेली की सगळंच बंद पडेल. आवाज नाही करणार दिवा, उजेड देणार नाही, पंखा हवा देणार नाही. म्हणजे पुरुष प्रकृतीस्तोही भुंगते प्रकृतीजांगना. आणि सगळे सत्व रजतम. माणसं वाईट असतात, माणसं चांगले असतात
काही संत प्रवृत्तीचे असतात, काही असंत प्रवृत्तीचे असतात, आणि काही मिक्सचर असतं, थोडंसं हे आहे थोडंसं ते आहे. अनंत प्रकार असतात मनुष्याचे, आणि खूप परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन असतं त्याच्यामध्ये. विविध प्रकार असतात. प्रत्येक मनुष्य दुसरा माणूस वेगळा असतो. प्रत्येकामध्ये हे बरं वाईट असतं. त्याला सत्वरजतम म्हणतात. तन्निबध्नाति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. हे सगळे आहे ना तुम्हाला बांधतात. महाबाहो अर्जुनाला म्हटलं आहे. महाबाहो म्हणजे महापराक्रमी अर्जुना, ते आपल्याला बांधतात. दोरीने नाही, ते बंधन अदृश्य बंधन आहे. सगळेजण करकसून बांधले गेले, त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. आपल्याला कोणी बांधलं तर किती त्रास होईल आहे. आपला हात हलवता येत नाही, पाय हलवता येत नाही. उंदीर समजा पिंजऱ्यात सापडला, तो किती बेचैन होईल आहे. तो बघतो इकडून जाता येईल का, इकडून सुटकता येईल का, सतत बघतो. कारण त्याला माहिती आहे बरं नाही, पिंजऱ्यात राहणं आपलं नाही, आपलं बाहेर आपलं जिथे पळता आलं पाहिजे, इकडून तिकडे तिकडून इकडे. किंवा पोपटाला समजा पिंजऱ्यात पकडलं, त्याला वाटतं कुठं मी पडलो नाही, तर मला तर आकाशात विरायचं, मला आकाशात भराऱ्या मारायच्या. तो दुःखी होतो. मग आपलं बंधन, आपण दुःखी का आहोत, आपण बंधनात आहोत, दुःखी आहोत. आपण उद्विग्न का आहोत, विषण्ण का आहोत, बंधनात आहोत म्हणून. मग बंधन कुठे आहे ते शोधून काढावं लागेल तुम्हाला. कुठे आहे तर त्यालाच आपण सत्संग म्हणतो. आता असं सत्संग आहे तेही दिसत नाही आपल्याला, सत्संग आहे तेही दिसत नाही. ते इतकं स्पष्ट नाही आहे, पण ते आहे नक्की. कारण मुक्त माणूस दुःखी नसतो, आहे की नाही. तो नेहमी आनंद, आत्यंतिकम सुखमश्नुते असं गीता म्हणते. अक्षयम सुखमश्नुते, त्याला अत्यंत आनंदाची, जिथे दुःखाचा थोडासा कवडसासुद्धा नाही आहे. अक्षय म्हणजे कधी न संपणारा त्याच्या सुखाच्या सागरात पोहोचतो तो. पण तसं कुठं आपलं आहे. याचं कारण काय आहे की आपला ब्रह्मसंस्पर्श नाही, अब्रह्मसंस्पर्श आहे आपल्याला. आपली जवळीक कशाची आहे, ह्या विश्वाची आहे. तन्निबध्नाति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. तुम्ही देहात आहात, शरीरात आहात. देह म्हणजे शरीर की नाही. पण तुम्ही विसरून गेले आहात की तुम्ही अव्यय देही आहात. अव्यय तुम्ही जो देह धारण करतो त्याला देही म्हणतात की नाही. जो शरीर धारण करतो त्याला शारीर म्हणतात की नाही. आपण देह धारण केलेला आहे. जसे आपण कपडे अंगावर चढवतो तसंच आपण हे शरीर अंगावर चढवलेलं आहे. जसं पूर्वीच्या काही डोक्यावर टोपी घालत असतात लोक. खुंटीवर टोपी आहे, ती डोक्यावर ठेवली. खुंटीला कोट टांगला आहे, अंगावर घेतला. हँगरचे कपडे काढतो, आपण अंगावर चढवतो. बूट कोपऱ्यात आहे, तो काढतो ना पायावर लावतो. आपण काय करतो, जे असतं तिथून घेतो ना आपल्या अंगावर चढवतो. तसंच प्रकृतीने आपल्या शरीरावर हा अंगरखा घातलेला आहे. म्हणून गीतेमध्ये वासम म्हटलं आहे. वासम वस्त्रम. आपण जणू काही हे शरीररूपी वस्त्र धारण केलेलं आहे की नाही. हे शरीररूपी धारण आपल्याला माहिती आहे. वस्त्राचे किती प्रकार असतात. इथे इतके लोक बसले आहेत, पण प्रत्येकाचं वस्त्र वेगवेगळं आहे. एकाचं वस्त्र दुसऱ्याशी जुळत नाही आहे. किती व्हेरायटी आहे तुम्ही कल्पना करा, आहे की नाही. शेकडो लोक, तर प्रत्येकाची साडी वेगळी, प्रत्येकाचा सूट वेगळा, प्रत्येकाचा शर्ट वेगळा, सगळंच वेगळं. काही कॉमन नसतं की नाही. तसंच हे वस्त्र आपण धारण केलेलं आहे नाही. म्हणून त्याला म्हणतात वासम, वासांश जीर्ण. आणि असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे, कपडे घालतो ते जीर्ण होतात. शरीर धारण करतो त्याला देह म्हटलं आहे. आणि कोण धारण करतो, तुम्ही धारण करता, म्हणजे तुम्ही देही. देही शब्द येतो. देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत. अर्जुना, हा देही नित्य अवध्य आहे. अवध्य म्हणजे त्याचा वध होत नाही. ज्याचा वध होतो तो वधी असतो. ज्याचा वध होत नाही तो अवध्य असतो. जसे भीष्म अवध्य होते, पांडव अवध्य होते, हां, हे सगळे अवध्य होते. कृष्ण अवध्य होता.
द्रोणाचार्य अवध्य होते, अश्वत्थामा अवध्य होता, कृपाचार्य अवध्य होते. हे सगळे अवध्य आहे. म्हणजे यांना मारलं जाऊ शकत नाही की नाही, यांना जिंकलं जाऊ शकत नाही, मारलं जाऊ शकत नाही. अवध्य आहे. हा देही जो आहे ना तो अवध्य आहे, नित्य आहे, नेहमीच अवध्य आहे. त्याला कधीच त्याला मारलं जाऊ शकत नाही. सगळ्या देहांमध्ये जो देही आहे तो मला देहाचा वध होणार. वध होणार म्हणजे त्याचा नाश होणार की नाही, ते नक्की आहे. हे जसं नक्की आहे की देहाचा नाश होणार, हे तितकंच नक्की आहे की जो देह धारण करतो, जो देही आहे त्याचा नाश होणार नाही. दोन्ही गोष्टी अगदी नक्की स्पष्ट आहेत. म्हणून मग तो काय करतो, नाश होत नाही, हा देही पुन्हा देह धारण करतो. तन्निबध्नाति महाबाहो देहे देहीनमव्ययम. हा देही नेहमीच अव्यय राहणार, त्याची झीज होणार नाही, जीर्ण होणार नाही, तो मरणार नाही. मग होईल काय, तो बंधनात पडू शकतो किंवा मी बंधनात पडलो आहे असं त्याला वाटू शकतं. त्याला तसा भ्रम आभास होऊ शकतो की मी बंधनात आहे, मी मुक्त नाही आहे. मी मुक्त आहे, मला कोण बांधू शकणार. जगातली अशी कोणती शक्ती आहे ती मला बंधनात टाकू शकेल, अशी कोणती शक्ती नाही आहे की नाही. गीतेत म्हटलं आहे की त्याला कोणी मारू शकत नाही, त्याला कोणी बंधनात टाकू शकत नाही. प्रत्यक्ष ईश्वरसुद्धा त्याला बंधनात टाकू शकत नाही. पण मला आज बंधनाची जाणीव आहे, मला वाटतं मी बंधनात आहे, मला अमुक करता येत नाही, मला तमुक करता येत नाही की नाही. मी बंधनात नसूनसुद्धा मला बंधनात वाटतं आहे की नाही. म्हणते भागवतातला श्लोक मी बघा म्हटला की नाही, हे काय होतं आहे, विश्वमेकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेन च. हे प्रकृती आणि पुरुष आहे की नाही, हे आपल्याला असा भ्रम देते की बंधनात आहे. कारण काय, आपण जगाला विश्वम एकात्मकं पश्यन् बघत नाही, आपण जगाला वेगवेगळ्या फ्रॅगमेंटेशन बघतो, तुकड्या तुकड्यात बघतो. म्हणजे काही गोष्टीमध्ये आसक्त होतो आणि काहीचा द्वेष करतो, तिरस्कार करतो. त्याला इच्छा द्वेष म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही. काही गोष्टी आपल्याला खूप आवडतात, तिथं जाऊन चिपकतो आपण, जळूसारखे चिपकतो. स्वामींचं फारच आहे, आपण जगाला जळूसारखं चिपकलो आहोत आहे की नाही. आणि काहीचा आपण भयंकर द्वेष करतो, तिरस्कार, विरोध करतो. ते तुम्हाला काय करणार, तुम्हाला ते बंधनात टाकणार की नाही. परस्वभाव कर्माणि न प्रशंसे न गर्रहेत विश्वमेकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेन च. आणि जेव्हा तुम्ही हे वेगवेगळं बघणं बंद करता, हे जगच आपलं आहे. आज भारत जिवंत काय अजून, इतक्या प्रचंड शतकानुशतके झालेले शेकडो आघात, परक्यांच्या झालेल्या शेकडो स्वाऱ्या, चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल, या सर्वांना पुरून होणारा हाच भारत देश आहे. आपण आत्म्याप्रमाणे अनादि अनंत आणि अविनाशी आहोत असं स्वामी म्हणतात. हे स्वामींच्या व्याख्यानातले उद्गार आहेत की नाही. जसा आत्मा अनादि अनंत आणि अविनाशी असतो, त्याचा विनाश होत नाही. भारत काय मरेल नाही, भारत काय मरणार नाही, भारत चिरंजीव आहे नाही. याचं कारण काय आहे, याचं कारण आपण जग एक बघतो, विश्वमेकात्मकं पश्यन्, वन युनिवर्स, वन फॅमिली आहे की नाही. G20मध्ये ते होतं ना गोल, आणि तिथे खाल्लेलं होतं 3 वाक्य की नाही. हे घरच विश्व माझं घर आहे. विश्वमेकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेन. हा भेद दिसतो, हा खरा भेद नाही आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून डोकेफोड करतो एकमेकांची, स्वतःचे डोकं फोडतो, इतरांचे डोकं फोडतो. क्षुल्लक गोष्टी असतात त्या, ते प्रॉब्लेम नसतात, ते सहज सोडवण्यासारखे प्रॉब्लेम असतात. पण आपण काय करतो, त्याला एवढं महत्त्व देतो क्षुल्लक गोष्टींना. कधी कधी तर असं म्हणणाऱ्याला काही विचारही करू नये, त्याला थोडंसुद्धा मनाचा भाग देण्याची गरज नाही आहे. जसं लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी एकदम फार मोठ्या सिरियस वाटतात. त्यामुळे लहानपणी गोष्ट वाचली होती ना, एक ससा आहे, तो जंगलातून जात असतो, त्याच्या झाडाखाली असतो, त्याच्या पाठीवर झाडाचं वाळलेलं पान त्याच्या पाठीवर पडतं. त्याला काय वाटतं, आभाळ पडलेलं आहे, माझ्या पाठीवर आभाळ कळलं, तो पळत सुटतो. आभाळ पडलं, तो
असं असतं ना, घोषणा देत बाहेर पडतो, आभाळ पडलं आहे, आभाळ पडलं आहे. आभाळ कुठे पडलं आहे? कोरडं पान पडलं तुझ्या पाठीवर. सशाला वाटतं की माझ्या पाठीवर आभाळ कोसळलं आहे की नाही, पळत सुटतो. मग ती कथा पुढची आहे, त्याची आपल्याला गरज नाही सांगण्याची, आहे की नाही. तसंच जे प्रॉब्लेम्सच नसतात, मग प्रॉब्लेम का वाटतात? लहान मुलांचं ठीक आहे की नाही, त्याला शर्ट घालता येत नाही, त्याला मोठा प्रॉब्लेम वाटतो. त्याला स्वतःला आंघोळ करता येत नाही, मोठा प्रॉब्लेम वाटतो, आहे की नाही. त्याला रस्ता ओलांडता येत नाही, मोठा प्रॉब्लेम. ते ठीक आहे, लहान आहे तो. पण मोठ्याने तसं असतं, मोठ्यांचे प्रॉब्लेम मोठे असतात. आपण लहान होऊन मोठे झाले कुठं? तो मोठा प्रॉब्लेम मोठा आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण आपण छोटे झालेलो आहोत. त्याचे प्रॉब्लेम मोठे वाटतात. शास्त्र काय म्हणतं, गीता काय म्हणतं? तुम्ही मोठे व्हा, प्रॉब्लेम छोटे होऊन जातील की नाही. तुम्ही मोठे व्हा. मग आपल्याला काय म्हणतात? मोठे कसे व्हायचे? मोठे म्हणजे शरीराने ते तर होतोच हो आपण. एक एक दिवसाने आपलं वय वाढतंच आहे. त्यासाठी आपल्याला काही करायचं काहीच नसते, फक्त जिवंत राहायचं असते. तुम्ही जिवंत राहाल तर तुमचे एक एक दिवस तुमच्या वयामध्ये काय होईल आहे? भरती होईल आहे. एक एक दिवसात तुमच्यामध्ये ॲड होईल आहे. तुम्ही त्यात काही करावं लागत नाही. मोठं होणं म्हणजे काय? मोठं म्हणजे भक्ती आणि ईश्वराची जवळीक साधा नाही. कारण काय? तो विश्वमय आहे. विश्वमेकात्मक प्रकृत्या पुरुषेन च. म्हणजे जसं आता ज्ञानेश्वर माझं आपल्या ते प्रसिद्ध आहे, मी आपण नेहमी म्हणतो ते की विश्वच माझं घर आहे. लोक म्हणतात तुमचं घर काय? हो, आमचं घर कुठं आहे? जिथे भिक्षा मिळते आमचं घर आहे. तुम्ही कुठून आले? मी कुठून येणार? की नाही. जिथे तुम्हाला जेवायला मिळतं ते तुमचं घर आहे, ते तुमची जागा आहे की नाही. तुम्ही अशा ठिकाणी गेले तुम्हाला जेवायलाच मिळत नाही, ते तुमचं घर कसं असू शकेल नाही. तसं जिथे आपल्याला छप्पर आहे, जिथे आपल्याला जेवायला मिळतं ते आपलं घर आहे. विश्वची माझे घर. त्यांना खायला मिळत नव्हतं ज्ञानेश्वर महाराजांना. भिक्षा मग लोक भिक्षा देत नाही, त्यांचा अपमान करायचे आणि किती त्रास झाला त्यांना. संत तुकाराम महाराजांना किती त्रास झाला, संतांना किती त्रास झाला की नाही. पण ते काय म्हणतात? विश्व माझं घर आहे की नाही. इतका छळ होऊनसुद्धा ते त्यांनी काही मनावर नाही घेतलं, आणि घेतलं तरी क्षणापुरते की नाही. ताटीचे अभंग माहितीच आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि मुक्ताबाईचे अभंग आहेत ते. आपण छोट्या छोट्या गोष्टींनी डोकं तापवून घेतो आणि सगळ्या मोठा प्रॉब्लेम असतो, आर्थिक प्रॉब्लेम असतो. तुमच्याकडे पैसा असेल ना, पण तरी तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे की नाही. कारण पैसा असेल तर पुष्कळशा गोष्टी सुटू शकतात, पण तुम्हाला पैसा खर्चच करायचा नाही आहे की नाही. म्हणून स्वामी ज्ञानगत फार छान म्हणतात, किंवा योगशास्त्रात पण आहे, दुःखम अनागतम हेयम दुःखम अनागतम. अरे जे दुःख आहे ते अनागतम आहे, आले नाही आहे, ते तुम्ही सहज सोडू शकता. आगतम आलेले, अनागतम न आलेले, येऊ घातलेले त्याला अनागतम म्हणतात. स्वागतम म्हणतो ना आपण. तेय म्हणजे त्याज्यम. अरे ते सोडवता येतात. पण आपलं छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्युशन. मुलं येतात, आम्हाला अभ्यास, आता परीक्षा आहे, आता अभ्यास नाही करतायत, मी घाबरलो आहोत परीक्षेला. अरे हा काय प्रश्न आहे? ही काही समस्या आहे. पण त्याच्या दिवशी समस्या आहे का? ती समस्या निर्माण केलेली आहे, आपण निर्माण केलेली आहे बेसावधपणामुळे किंवा आपल्या सगळ्या चुकीच्या आचरणामुळे. ती खरोखरी समस्या नाही आहे. तुम्ही सिग्नल लाल लागला आहे, तुम्ही ते थांबायला पाहिजे 1 मिनिट 1.5 मिनटं. मला वाट पाहिजे नाही आहे, मग इकडनं कळेल तिकडनं कळेल. तिकडे गेला तिथं पोलीस उभा आहे, तुम्हाला 1 मिनिट 1.5 मिनिट वाटवायचं आहे आणि तो तुमचा अर्धा तास खातो, तुमचा खिस्साही हलका करतो. आणि ही समस्या काय आहे? तुम्ही समस्या निर्माण केलेली आहे. ती नियम पालन नाही करत आपण, लॉ पालन करत नाही आहे की नाही. त्याच्या नावाने आपण कोकलतो आणि आमच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो. आम्हाला हेल्मेट घालायला सांगतात, आम्हाला बेल्ट लावायला सांगतात. हे फार आम्हाला बंधनं आम्हाला नाही सहन होत. आम्हाला नाही, आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागायचं आहे. इथे सुद्धा आश्रमात आम्हाला प्रश्न नेहमी येतो आणि लोकांना म्हणतं की आम्हाला इथे आमच्या मनाप्रमाणे वागायला पाहिजे. ही सार्वजनिक जागा आहे. अरे पण सार्वजनिक जागा आहे म्हणजे तिथे काहीतरी थोडंसं स्वतःवर संयम ठेवावा लागेल ना. स्वतःच्या
वृत्तीवर की मला कसंही वागलं तरी चालतं आणि घरी तसं वागता येईल काय? आपल्याला घरी नीट वागावं लागतं. तुम्ही हॉस्पिटल जाता तिथे नीट वागावं लागतं. ICUमध्ये नीट वागावं लागतं. तिचे नियम पाळावे लागतात. तुम्हाला काही ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊ देतील का कोणी? नाही जाऊ देणार. कारण तिथल्या प्रत्येक ठिकाणचं काहीतरी महत्त्व असतं, त्याचे काही नियम असतात आणि पण ते आपल्याला पाळायचे नसतात. कारण आपल्याला वाटतं हा अन्याय, आपल्यावर अत्याचार, आपल्या मनाप्रमाणे वागता येत नाही. पण मनाप्रमाणे कसं काय वागता येणार? कारण तुमचं मनच ठीक नाही आहे. जे मन ठीक नाही आहे त्या मनाने तुम्हाला वागायला लागलं तर काय होईल आहे? महाभारत घडेल आहे की नाही? महायुद्ध होईल आहे. ते जगभर तेच चालू आहे. मग कसं एक महायुद्ध आपल्या जीवनात पण होतं. म्हणून हे जाणणं की हे प्रकृती पुरुषाचं काही थांबणार नाही. हे स्टेजवर ड्रामा चालू आहे, ड्रामा चालू राहणार आहे की नाही? ते तुमच्या हातात नाही आहे. पण तुम्हाला जर त्याच्यात काही थोडंसं काही जागरण झालं असेल, जागृती झाली असेल तर तुम्हाला काही स्वतःच्या दृष्टीने करता येईल की नाही? जगाचे युद्ध थांबवणं तुमच्या हातात नाही आहे. जगात 2-4 ठिकाणी तर महायुद्ध चालू आहे आणि बाकी ठिकाणी किरकोळ युद्ध चालू आहे. ते तुम्हाला काही करता येणार नाही. कृष्णाने बघा किती प्रयत्न केला की नाही? तो म्हणतो आता सगळे फेल झाले ना, आता मी प्रयत्न करतो. कारण इकडला दूत इकडे येतो आहे संजयाला, मी इकडला दूत तिकडे गेला, शकुनीचा पुलगा तर उलूक तो तिकडे गेला, काही होतच नाही आहे की नाही? समेट होतच नाही आहे. तो दुर्योधन हट्ट सोडतच नाही आहे. मी इंद्रप्रस्थ परत करणार नाही, पक्का म्हणतो आहे तो. कृष्ण म्हणतो आता मी प्रयत्न करतो. कृष्णाला सामर्थ्यवान आहे तो, भगवान आहे तो, षडैश्वर्य संपन्न आहे. भगवान म्हणजे ज्याचे 6 ऐश्वर्य असतात षडैश्वर्य असतो तो जिकडलं जग तिकडे करू शकतो, तिकडलं जग इकडे करू शकतो. म्हणून त्याने विश्वरूप दाखवलं की नाही? युद्धभूमीवर अर्जुनाला विश्वरूप दाखवण्याच्या आधी त्या हस्तिनापूरच्या सभेमध्ये कृष्णाने विश्वरूप दाखवलं की नाही? तिथे त्याचा काही फायदा झाला नाही. सगळ्यांना खूप समजून सांगितलं, दुर्योधनाला पण खूप समजून सांगितलं, त्याचा काही फायदा झाला नाही. कृष्ण ते थांबवू शकला असता, त्याचं सामर्थ्य होतं, पण त्यांनी ते केलं नाही. सगळ्यांनी त्याला तोच दोष दिला. गांधारीने तोच दोष दिला. तुझ्या हातात होतं युद्ध थांबवणं. इतकी लोकांची कत्तल झाली आहे. 18 दिवसामध्ये 40-45 लाख लोक मारले गेले. केवढं प्रचंड नुकसान झालं. आपण त्याचा हिशोब भारतामध्ये ह्या 600-700 वर्षामध्ये असं म्हणतात की 9 कोटी लोक मारले गेले आहे की नाही? त्याचे ते सगळे फिगर्स आहेत ना, ते तुम्ही जरूर त्याचा विचार करा, त्याच्यावर अभ्यास करा, चिंतन करा. फार गंभीर आहे ते की नाही? इतकं प्रचंड हानी होते. पण कृष्णाने प्रयत्न केला, मनापासून केला खूप. आणि त्याने हेही सांगितलं की मी जे म्हणेल त्याप्रमाणे पांडव कबूल होतील, माझं ऐकतील. 5 गावं द्या. 4 गावाची नावं सांगितले. 1 गाव तुम्ही तुमच्या इच्छेने द्या, कोणतेही द्या. 5 भावना. तो म्हणता सुईच्या टोकाला मावेल एवढीसुद्धा जमीन मी पांडवांना युद्धाशिवाय देणार नाही. म्हणून मग युद्ध झालं की नाही? ओढवलेलं युद्ध आहे ते की नाही? किती टाळण्याचा प्रयत्न केला कृष्णाने, स्वतः टाळण्याचा प्रयत्न केला. पण कृष्ण म्हणतो मला माहिती आहे युद्ध होणार. दुर्योधन कोणाचं ऐकण्यातला नाही आहे. तो महामूर्ख आहे की नाही? मूर्ख लोक कोणाचं ऐकत नसतात. तेच मूर्खाचं लक्षण आहे. मूर्खांची 5 लक्षणं महत्त्वाची आहेत. त्यातलं हे एक लक्षण आहे, तो कोणाचंच कधी ऐकत नाही. रावणही मूर्ख होता, त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही. हा दुर्योधनही महामूर्ख आहे, त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही कधी. मूर्खाचं आणखी एक लक्षण असतं, तो मोठ्यांना नेहमी दुरुत्तर करतो आहे की नाही? मोठ्यांचा नेहमी अपमान करतो. वयाने, आदराने, मानाने, याच्यात ते नेहमी. हे दोन्ही उदाहरणं कर्ण आणि दुर्योधन आहेत. महाभारतात ते पूर्ण महाभारतभर आहे. कर्ण नेहमीच मोठ्यांशी चुकीचं वागतो, त्याचं काही स्थान नाही आहे. पण तो फक्त त्याच्या पाठीशी
दुर्योधन आहे. हा वेगळा विषय आहे. आपण मध्ये मध्ये त्याचा विचार करतो की जेणेकरून लोकांना थोडं महाभारत कळावं, कारण महाभारत आपल्या जीवनाचा आरसा आहे, भारतीयांच्या जीवनाचा आरसा आहे. आता एक प्रश्न विचारला ते का विद्वान माणसाला, एकच पुस्तक जर तुम्हाला सांगायचं असेल तर कोणतं पुस्तक सांगणार तुम्ही की नाही रेफरन्ससाठी? त्यामुळे फक्त महाभारत आहे. एकच पुस्तक जर तुम्हाला अभ्यासिलं तर तुम्हाला जीवन म्हणजे काय कळेल, मानवी जीवन म्हणजे काय तुम्हाला कळेल. असो, म्हणजे जे तुम्हाला टाळता येत नाही ते टाळता येत नाही. भगवान टाळू शकत नाही. यदुकुळाचा नाश झाला तेही टाळता आलं नाही. सगळ्यांनी त्याला दोष दिला, तू करू शकतो, सामर्थ्याने तू केलं नाही. तो तरी मी केलं की प्रयत्न, मी प्रयत्नामध्ये थोडीसुद्धा कमतरता ठेवली नाही. आणि कृष्ण असंही म्हणतो की मला माहीत आहे हे युद्ध होणार, पण लोकांनी असं म्हणू नये भविष्यामध्ये कृष्ण असून त्याला सामर्थ्य असून त्यांनी प्रयत्न केला नाही. बघा किती अध्यात्म आहे. तुम्ही प्रयत्न जरूर करा, परंतु फळ तुमच्या हातात नाही हे पण लक्षात ठेवा. त्यालाच म्हणतात अनासक्ती. मुक्त संगो अनंवादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्ध्यो निर्विकार करता सात्विक उच्चते. उत्तम करता, उत्तम कार्य करणारा कोण असतो? तो मुक्त संग असतो, म्हणजे अनासक्त असतो. अनासक्त म्हणजे काय? अनंवादी. मी करतो असं म्हणत नाही तो, नाही. मग तो अनासक्त आहे, मी करतो असं म्हणत नाही, काहीच करत नाही का? नाही नाही, उत्साह आहे त्याच्यामध्ये, पेशन्स आहे, धृत्युत्साह समन्विता दोन्ही आहे त्याच्याकडे. धैर्यही आहे, पेशन्सही आहे, वाट पाहण्याची त्याची तयारी आहे, आणि उत्साह पण भरपूर आहे. उत्साह कमी नाही आहे. आपल्याला देवदेव केला की उत्साह की नाही, चुकीचं आहे ते. नाही, तुम्ही अत्यंत उत्साहाने काम करायला पाहिजे. स्वामीजी म्हणतात तुमचा उत्साह थोडासुद्धा कमी झाला पाहिजे. पण हे सगळं करताना सिद्ध सिद्ध्यो निर्विकारा. तुम्हाला यश मिळेल नाही मिळणार, तुमच्यात काही फरक पडला नाही पाहिजे. तो करता श्रेष्ठ करताय, करता सात्विक उच्चते. माझ्या मागे काय पाहिजे? तुम्हाला काहीतरी भूमिका पाहिजे, सैद्धांतिक भूमिका पाहिजे. या गोष्टी एरवी कळणार नाही आणि पण करूही शकणार नाही. आपण नुसतं म्हटल्याने गोष्टी होत नसतात, त्या आपल्या मनाला पटल्या पाहिजे, बुद्धीला पटल्या पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या मनाला पटत नाही, बुद्धीला पटत नाही, ऐकतो आपण, सोडून देतो. पण ज्या खरोखरच पटतात, त्या आपल्या आतपर्यंत जातात, हृदयाला जाऊन भिडतात, त्या गोष्टी आपण मनावर घेतो आणि करण्याचा प्रयत्न करूनच दाखवतो आपण, आहे की नाही. म्हणून ते आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या विचारांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या विचाराचा सखोलता त्याची आपण जाणून घेतली पाहिजे की नाही. तरच आपण तात्विकता. म्हणजे काय आहे ते की नाही, हे सगळं काय आहे? एक आहे. विश्वमेकात्मकं पश्यंत. म्हणून संतांचं आपल्याला त्यांच्या पावलाची घेत पावलांची सोय ज्ञानेश्वरन म्हणतात की नाही. मी जे पूर्वसूर्य आहे, म्हणजे जे आधी गेलेले आहे, वाटचाल केली आहे ज्यांची वाट त्यांनी तयार केलेली आहे, घेत पाऊलांची सोय त्यांचे. मी व्यासांची पदे पाहत पाहता आणिल्या श्रवणपथा मराठीया, असं हे ज्ञानेश्वर म्हणतात की नाही. म्हणजे त्यांचं मी अनुसरण करतो आहे. भाष्यकारा ते वाट पुसतू असं म्हणतात ते. भाष्यकार म्हणजे शंकराचार्य, त्यांचंच भाष्यकार म्हणते एकच आहे. त्यांनी वाट पुसतू. ओ मला वाट सापडत नाही आहे, मला जायचं आहे पण वाट सापडत नाही आहे. मग त्यांना विचारा, पुसतो म्हणजे विचारा, पुसा की नाही. मग मी वाट पुसतो, मग की मी म्हणजे मुक्कामाला का पोचणार नाही? असं ज्ञानेश्वराला प्रश्न. नक्कीच पोचेल मी मुक्कामाला की नाही. त्यामुळे हा जो उत्तम सिद्धांत किंवा परमसिद्धांत आपल्यासमोर ठेवला जातो की ईश्वर म्हणजे काय, इथे जे म्हटलं आहे, परमेश्वराच्या जितकं तुम्ही जवळ जाल तितकं तुम्ही शांती लाभेल. पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसे. आज आपल्याला भीती वाटते आपलं हासन हलेल म्हणून. जे राजकारण करतात त्यांना नेहमीच भीती असते की नाही. आज आपण या खुर्चीवर बसलो आहोत, पण ती केव्हाही हलेल. चारी कोण लोक राहायला तयार आहेत, आपल्याला ढकलायला तयार आहेत की नाही. म्हणून आपण खुर्ची गच्च पकडून ठेवायला पाहिजे. तर तसे काही गीत नाही आहे. स्थानम प्राप्स्य, शाश्वतम स्थानम प्राप्स्यसे. ध्रुवाला मांडवून ढकलून दिलं त्याच्या सावित्राईने
आहे की नाही. त्याला अढळच, ध्रुव म्हणजे अढळ, त्याला कोणी ढळवू शकणार नाही, हलवू शकणार नाही की नाही. पराशांती, तुम्हाला सर्वश्रेष्ठ शांती प्राप्त होईल आहे, अढळ स्थान प्राप्त होईल आहे की नाही. पण केव्हा? किंवा जेव्हा तुम्ही तात्विक सिद्धांताशी जवळ करणार. याला शब्द दिला आहे आणि ईश्वर. श्रीरामकृष्ण म्हटलं आहे की ते ईश्वर, परमेश्वर, तुम्ही काही म्हणा, परमात्मा इति उत्तम देस्मिन पुरुष परा, 13वा अध्याय गीतेचा, आहे की नाही. काही नावं द्या, आहे की नाही. नावं, देवाचे नावं अनंत असतात. आपल्याकडे हे आहे ना, विष्णू सहस्रनाम आहे ना, विष्णूची सहस्रनाम आहे. सहस्र काय, हजारो नाव, किती नावं शकतात. प्रत्येक नावच ईश्वराचं आहे. तुम्ही घ्या. मन्मना भव मद्भक्तो भव मद्याजी माम नमस्कुरु की नाही. तुम्ही देवाला आपलं मन द्या. मन्मना भव, हो, तुझं मन जगाला देऊ नको. मद्याजी, माझंच पूजा कर, मग तुझं मन देवाला देऊ शकशील. माम नमस्कुरु, मला नमस्कार कर. नमस्कार कमी झुक, सत्यापुढे तू सत्य शरण हो. मग काय, माझी प्राप्ती तुला नक्की होईल आहे. आणि मुख्य म्हणजे हे जे आपलं भौतिक जीवन आहे, जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत आपण इथे जिवंत असतो, हे सुद्धा समृद्ध होईल, शांतिमय होईल, सुखमय होईल आहे की नाही. म्हणजे आपला प्रश्न काय आहे? आपला प्रश्न अशांतीचा, दुःखाचा आहे. आणि त्याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर आहे की देवाशी तुम्ही जवळ श्रद्धा, आहे की नाही. प्रश्न सिंपल आहे, उत्तरे पण सिंपल आहे की नाही. प्रश्न सहज समजण्यासारखं आहे, उत्तरे. तुम्ही जितकं जितकं देवाच्या दूर जाल तितकं तुम्ही जितकं जगाच्या जवळ जाल तितकी तुम्ही आगीच्या जितकं जवळ जाल तितकं तुम्हाला ताप होईल आगीचा की नाही. जितकं तुम्ही थंडाव्याच्या जवळ जाल तितकं तुम्ही थंड व्हाल की नाही. हा जगाचा नियम आहे. मिरची खाल तर तिखट लागेल, मिठाई खाल तर गोड लागेल की नाही. आपण मिरच्या खाणार तिखट लागतं म्हणायला काय अर्थ आहे? मिरच्या खाल्ल्यावर तिखट लागणार. आता तिखट तुम्हाला खायचं असेल, आवडत असेल तर गोष्ट वेगळी, पण जास्ती किती खाणार तुम्ही तिखट? एका मर्यादेच्या बाहेर तिखट नाही चालत आपल्याला, आहे की नाही. मीठ नाही चालत, मिठाला चवत आहे, पण तुम्ही मीठ जास्ती झालं, थोडं जरी जास्त झालं तर आपण मीठ म्हणतो, कारण त्याचं प्रमाण जितकंच पाहिजे ज्याने त्याला चव येईल आहे. जास्त लगेच चव येत नाही, चव बिघडते, मग खाऊ शकत नाही आपण. तसंच जगाचं आहे की नाही. हे भौतिक तर किती पाहिजे तेवढी चवीपुरती चिमूटभर. जितकी वाढेल ना तितकं ते असह्य होऊन जाईल, खाऊ शकणार नाही तुम्ही. मग तुम्ही तोंडातच घेऊ घासच तोंडात घेऊ शकणार नाही जर मिठाचं प्रमाण खूपच जास्त आलं तर. त्यामुळे इथे जे श्रीरामकृष्णांनी म्हटलं आहे की ते ईश्वर लाभानंतर स्वभाव एखाद्या बालकासारखा बनून जातो. ज्या वस्तूचं चिंतन करावं तिचा गुण चिंतन करणाऱ्यात उतरत असतो. छान वाक्य आहे नाही. मग तुम्ही ईश्वराचं चिंतन करणार तर ईश्वर काय आहे? सच्चित सुखस्वरूप आहे, सच्चिदानंद आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. तर तुम्ही त्याचं चिंतन करणार तर ते सगळे गुण तुमच्यात उतरतील. जसा ईश्वर हा अनंत असतो, पूर्ण असतो, तसेच तुम्ही अनंत व्हाल, पूर्ण व्हाल. तसेच तुम्ही विश्वमय व्हाल. विश्वची माझे घर किंबहुना चराचर आपणची झाला. सगळी सृष्टीच तुम्ही होऊन जाल. मग तुम्हाला दुःख कुठून येणार की तुम्ही सगळे स्वतःच झाले तर तुमचे तुकडे तुकडे संपले ना. तुम्ही एकसंध झाले तर तुमच्या जीवनातली सगळीच समस्या सुटली. समस्या सोडण्याची छोटे छोटे समस्या काय तर मोठा समस्या सोडवा, त्याच्यामध्ये सगळ्याच छोट्या छोट्या समस्या आपोआपच येतात. पुढच्या रविवारी 5:30ला पण बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.